पेन तालुक्यातील खारेपाट भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर अमरचंद म्हात्रे यांचे वढावेतील जलकुंभा शेजारी आमरण उपोषण। पेन तालुक्यातील खारेपाट भागातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सामाजिक कार्यकर्ते अमरचंद म्हात्रे यांनी वढाव येथील जलकुंभा शेजारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस सुरू असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। 25 मार्च रोजीही म्हात्रे यांनी आमरण उपोषण केले होते। त्यावेळी प्रशासनाने 1 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते। मात्र अद्याप पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने पुन्हा उपोषण सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। खारेपाट भागात जलस्रोत उपलब्ध असूनही नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला। पाणी चोरी, वितरणातील अनियमितता आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे नागरिकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले। टँकरद्वारे अपुरा पाणी पुरवठा आणि आठवड्यातून एकदाच नळाद्वारे पाणी देण्याच्या निर्णयामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। विविध संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला असून भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। 21 ते 28 मार्च दरम्यान मी उपोषणाला बसलो होतो। 4 दिवस बसलो होतो। तर मध्यंतरी पाणी प्रशासनानं बरीचशी विनंती केली मला की तुमच्या वयोमानानुसार तुम्ही उपोषण मागे घ्या। म्हटलं वय महत्त्वाचं नाही, पाणी महत्त्वाचं आहे। तर मग त्याच्यासाठी त्यांनी मग लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 8 दिवसामध्ये पाणी देऊ। तर म्हटलं 8 नको, मी तुम्हाला 15 ते 20 दिवस देतो। मग त्यांना 20 दिवस दिले। तर 20 दिवसानंतर तुम्हाला आम्ही खारेपाट विभागामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित करू। परंतु 20 दिवस होऊन गेले, महिना होऊन गेला, 1.5 महिना होऊन गेला, तरी काही त्यांनी ते शब्दाला जागले नाही। आम्ही स्मरण म्हणजे आठवण करून देण्यासाठी एक पत्र दिलं, तरीसुद्धा त्यांनी काही त्याची दाद घेतली नाही। शेवटी मग मला या 28 तारखेपासून 8 तारखेपासून ते आज 3रा दिवस आहे, मला शेवटी ते उपोषणाला बसावं लागलं। पुन्हा त्यांनी विनंती केली मला की परवा येऊन की काका तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही आम्ही 4 दिवसात करतो, पण तुम्ही तब्येतीनुसार तुम्ही उपोषण मागे घ्या। 4 दिवसानंतर आम्हाला 4 दिवस मुदत द्या। तर म्हटलं 4 दिवस कशाला, आम्ही तुला 15 दिवस देतो। 15 दिवस काय मी मरणार नाही, उपोषण सोडणार नाही, परंतु मी जगून राहील, कार्य करा असं म्हटलं। नंतर कोणी आलेलंच नाही। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।